ये सरांजवळ बरं, सरांजवळ बरं. केनिकर हाँ ऑफिस कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर कोणती काही बॅग आहे हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतो. तर भाजप आमदार संजय केनेकर देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता पुढील तपासातच काय कार्यालयाच्या बाहेर संध्याकाळी 7 वाजता कोणी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आलेली, सर्व माणसं असतात जाती धर्माची, त्यातल्या कोणीतरी व्यक्तीची बॅग इथे विसरली होती. मला माझ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं, मी त्याला आतमध्ये ठेवायचं सांगितलं. सकाळी आपण बघू म्हणून सांगितलं, त्यांनी सकाळी बघितलं तर त्याच्यात गन दिसली आणि त्याच्यामुळे कोणीतरी धमकी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या बाबतीत केलेला असेल असं मला वाटतं. आता पोलीस तपास करताय, काय सांगेल की सीसीटीव्ही फुटेज वगैरे की आता सगळं पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली, सगळं ते सीसीटीव्ही फुटेज ते ताब्यात घेत आहे आणि ते त्याच्यातून कळूनच जाईल. सर हा नेमका काय प्रकार होता आणि तपासांती काय समोर आलंय? आज सकाळी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळाली की आपले संजय केनेकर जे आमदार आहेत त्यांचे ऑफिसचे समोर एक बॅग सापडला आहे. ते बॅगची प्रथमदर्शनीय ओपन केल्यानंतर जे ऑफिस स्टाफ होता त्यांना असं वाटलं की त्यात काहीतरी एक शस्त्र सारखं दिसत आहे. त्याची त्यांनी पोलिसांनी कल्पना दिली. पोलिसांनी इथं प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही त्याची बेसिक चेकिंग केली तर आम्हाला ते बॅगमध्ये एक एअरगन सारखं पिस्टल दिसत आहे. आम्ही ते आमचा पंचनामा करून आमचे ताब्यात मध्ये घेतलेली आहेत. आम्ही पुढील तपास करू, सीसीटीव्ही फुटेज चेक करू, यांच्याकडे जे व्हिजिटर्स येतात त्यांचं व्हिजिटर रजिस्टर वगैरे असेल त्याची चेकिंग करू आणि इतर जे काल लोक आले होते आज सकाळी रात्रीच्या वेळेस त्याची पण आम्ही स्टेटमेंट वगैरे घेऊन या प्रकरणामध्ये नेमकं कोण घेऊन आले होते आणि ते तपासमध्ये निष्पन्न करून पुढील कारवाई करू. या सगळ्याची तपासणी करण्यात येईल. हा व्यक्ती कोण होता, त्याची पार्श्वभूमी? ही सगळी तपासणी करिता आम्ही हे सांगितलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज, व्हिजिटर रजिस्टर बुक आणि इतर जे विटनेस आहेत त्यांचे स्टेटमेंट्स घेणार आहेत आणि त्याप्रमाणे जसं निष्पन्न होतात की नेमकं कोण आहेत हे बॅगचा मालक, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू.